त्यांना आतंकवादी म्हणणाऱ्या सदाखोतचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. सदाखोत हाय 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 हाय. सदाखोत मुर्दाबाद 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 सदाखोत मुर्दाबाद 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 मोदी शाह मुर्दाबाद 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 फडणवीस मुर्दाबाद 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 फडणवीस मुर्दाबाद मुर्दाबाद मोहन भागवत मुर्दाबाद 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 मुर्दाबाद. अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर अरे पाय. या सरकारचं करायचं काय? खाली धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. 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 विद्यार्थ्यांच्या सन्मानात मोदी शाह हाय हाय. मोदी शाह शर्म करो. अरे मोदी शाह शर्म करो. अरे मोदी शाह हाय हाय. मोदी शाह शर्म करो. नरेंद्र मोदी मुर्दाबाद. नरेंद्र मोदी राजीनामा द्या. नरेंद्र मोदी राजीनामा द्या. अमित शाह राजीनामा द्या. अमित शाह राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. विद्यार्थी एकजुटीचा. विद्यार्थी एकजुटीचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जंतर मंतरवरती झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध असो. मोदी शाह हाय हाय. मोदी सरकार आपण पाहत आहात मार्च करण्यात आलेला आहे. तर आपण या सरांना विचारू की असं मोर्चाच्या संदर्भात आपण काय सांगता? आज लोणी काळभोर या ठिकाणी आपण पाहिलं असेल, जंतर मंतरमध्ये दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी शांततेच्या मार्गाने, संविधानिक मार्गाने आंदोलन करत असताना सरकारच्या सांगण्यावरनं दिल्ली पोलीस प्रशासनाने विद्यार्थ्यांवर अतिशय निष्ठुर पद्धतीचा हल्ला चढवला, क्रूर पद्धतीचा हल्ला केला आणि त्या हल्ल्याच्या विरोधामध्ये संबंध देशभरामध्ये एक त्यांच्या विरोधात लाट उमटलेली आहे. आणि याच संदर्भाने लोणी काळभोर या ठिकाणी सर्व सामूहिक, सर्व सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांच्या माध्यमातून एक सरकारच्या विरोधात आणि सर्व विद्यार्थ्यांच्या समर्थनामध्ये या ठिकाणी एक निषेधार्थ लाठीचार्ज झाला त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलं आहे. आणि मी भामसेचा एक प्रतिनिधी आणि परिवर्तन क्रांती सेनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने विद्यार्थ्यांवर झालेल्या या लाठीचार्जच्या विरोधामध्ये आम्ही यामध्ये सामील झालेलो आहोत. आणि ज्या ज्या पोलिसांनी आज या दिल्ली येथे विद्यार्थ्यांनी होणाऱ्या भ्याड हल्ल्याचा निषेध करावा तेवढे थोडेच आहे. दिल्ली सरकारने विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी त्यांनी पेपर फुटीमुळे जे आंदोलन छेडलं होतं, या आंदोलनामध्ये सर्व भारतभरातून विद्यार्थी जंतर मंतर आले असता दिल्ली सरकारने, दिल्ली विशेषतः पोलिसांनी या विद्यार्थ्यांवरती भ्याड हल्ला केला आणि नियमबाह्य लाठीचार्ज केला. याचा आम्ही निषेध करतो. विद्यार्थींचं मागणं काय होतं की ज्या पेपर फुटीमुळे हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, याची भरपाई म्हणून, जबाबदारी स्वीकारावी म्हणून केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही साधी मागणी असताना देखील झोपेचं सोंग घेऊन नरेंद्र मोदी सरकारने विद्यार्थ्यांवर दुर्लक्ष केलं आणि हळूहळू त्यांच्यावरती अन्याय अत्याचार केला, त्यांना लाठीचार्ज केला. त्यांचे सर्व विशेष सर्व सुखसोयी कशा बंद पडतील हे देखील त्यांनी प्रयत्न केला. आणि ज्यावेळी
राज्य कार्यकर्ते, अभिनेते, महिला वर्ग, विशेष करून सर्व थरातून लोक आल्यानंतर या सरकारने थोडं झुकतं माप घ्यायचा प्रयत्न केला. मग विद्यार्थ्यांना बोलून देखील घेतलं, परंतु विद्यार्थी हे हुशार आहेत. बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा आणि देशासाठी संघर्ष करा. यामुळे हे आंदोलन आता मोठं होऊ लागल्याने केंद्र सरकारने आता गुडघे वाकवण्याची पद्धत चालू केली. वास्तविक पाहता 2 मिटिंगा झाल्यानंतर 3ऱ्या मिटिंगमध्ये जर आपण मागण्या मान्य केल्या नाही तर देशभर हे विद्यार्थी प्रचंड मोठं आंदोलन करतील. हा संकेत आल्यानंतर, सर्वे आल्यानंतर त्यांनी आजच्या मिटिंगमध्ये 3 मागण्या मान्य करायचं कबूल केलंय. त्यासाठी आजची मिटिंग होणार आहे असं आम्हाला कळतंय. त्या 3 मागण्या म्हणजे धर्मेंद्र प्रधान हा रगील जाड कातड्याचा केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी राजीनामा पहिला दिला पाहिजे. दुसरी मागणी अशी, ज्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, जे शहीद झाले, त्यामध्ये अशा 22 ते 23 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1 लाख त्यांच्या घराला मदत द्या, 1 कोटी मदत करावी ही मागणी आहे. आणि तिसरी मागणी म्हणजे या आंदोलनामध्ये जे सहभागी झालेले आहेत या सर्वांवरती गुन्हे दाखल आपण केलेत ते तत्काळ मागं घ्यावेत. ही तिसरी मागणी. अशा अनेक मागण्या ते मान्य करायचं ढोंग करतात. परंतु आजच्या मिटिंगमध्ये जर ह्या मागण्या मान्य झाल्या नाही तर असं आंदोलन गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही करू. हा शब्द देतो, हा इशारा देतो. आणि या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघ आम्ही सक्रिय सहभाग होऊन पाठिंबा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.